नमस्कार. मी रोल नंबर 34 प्राध्यापिका सौ दीपा अनिल पाटील, NTVS BEd कॉलेज नंदुरबार 125व्या ओरिएंटेशन प्रोग्राम अंतर्गत सेमिनार सादर करीत आहे. सेमिनारचा विषय जेंडर गॅप इन हायर एज्युकेशन. जेंडर गॅप म्हणजेच लिंगभेद. उच्च शिक्षणामध्ये महिला आणि पुरुष या दोघांचे जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी विवेचन करावयाचे आहे. तसं पाहिलं तर भारतामध्ये पूर्वीपासूनच महिलांच्या शिक्षणाबाबत उदासीनता आढळते. पण असं जरी असलं तरी आशेचा किरण निर्माण करणारे अनेक समाजसुधारक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. त्यापैकीच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं आणि स्त्री शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो त्यांनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. 3 जून इसवी सन 1916 रोजी महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. या विद्यापीठाला विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नाव म्हणजेच SNDT विद्यापीठ असे त्याला नाव देण्यात आले. यानंतर भारतातील महिला शिक्षण संस्था या संदर्भात अभ्यास केला असता असे लक्षात येते की भारतामध्ये एकूण 903 विद्यापीठं आहेत. यापैकी 15 विद्यापीठे ही महिला विद्यापीठे आहेत. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा जे काही जेंडर गॅप आपण म्हणतो तो सुद्धा लक्षात येतो. महिला महाविद्यालयांचे प्रमाणही भारतामधील एकूण महाविद्यालयाच्या केवळ 11.4% इतकेच आहे. महिला महाविद्यालयांची कमी असलेली संख्या हेच आपणास दर्शविते की उच्च शिक्षणामध्ये जेंडर गॅप हा मोठ्या प्रमाणात आहे. उच्च शिक्षणामध्ये प्रवेशाची जी काही क्षमता आहे तिचाही विचार केला तर तो आपल्याला ह्या स्लाईडमध्ये दिसतो. ही स्लाईड ग्रॉस रेशिओ ऑफ एनरोलमेंट याची आहे. यामध्ये 2 भागांमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. पहिला भाग जो आहे हा टेबलमध्ये आकडेवारी दर्शवितो. यामध्ये 2012-13 मध्ये GRE 21.5 होता. हा वाढत 2013-14ला 23, 2014-15ला 24, 15-16 मध्ये 24.5, 16-17 मध्ये 25.2 आणि 17-18 मध्ये 34 असल्याचे दर्शवित आहे. जर आपण आजची आकडेवारी पाहिली तर आजची आकडेवारी ही सुद्धा आपल्याला आनंद देणारी आहे. म्हणजेच जवळजवळ 18-19 मध्ये हा जो रेशिओ आहे हा 47 इतका दर्शविलेला आहे. तर एकंदरीत हा जो वाढता रेशिओ आहे हा आपल्याला दुसऱ्या भागामध्ये ग्राफद्वारे दिसत आहे. हा जो ग्राफ आहे हा वाढत्या दिशेने आपल्याला गेलेला दिसतो. ही आनंदाची बाब या ठिकाणी निश्चितच आपल्याला म्हणता येईल. उच्च शिक्षणातील एनरोलमेंटचा हा जो रेशिओ आहे हा वाढत असताना निश्चित आनंद व्यक्त आपण करतो. परंतु तो आनंद व्यक्त करत असताना आणखी 2 गोष्टी ह्या आपल्याला उदास करतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे व्यावसायिक शिक्षणाकडे स्त्रियांची कमी पसंती. उदाहरणार्थ या ठिकाणी काही व्यावसायिक शिक्षण आणि आर्ट्स किंवा ह्युमॅनिटी या शाखेच्या काही पदव्या घेतलेल्या आहेत. त्या पदव्यांचं पूर्ण करण्यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण लक्षात घेतलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला BA ही जी काही आर्ट्स विषयाची पदवी आहे तर यामध्ये मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण हे जास्त आहे असं लक्षात येतं. जवळजवळ 51% मुली या BAचं शिक्षण घेतात. म्हणजेच उर्वरित 49% हे मुलं या ठिकाणी आपल्याला प्रवेशित झालेले दिसतात. दुसरा जो काही भाग आहे तो BComचा आहे. यामध्ये सुद्धा मुलींची संख्या ही 47.5 म्हणजे बऱ्यापैकी आहे. मात्र यापुढे BE ही जी काही इंजिनिअरिंग क्षेत्रातली पदवी आहे तर यामध्ये मुलींचं पदवी पूर्ण करण्याचं जे प्रमाण आहे
हे फक्त 28% इतकंच आहे. त्यानंतर MBA हा जो काही बिझनेस संदर्भातला जो काही पदवीचा भाग आहे, यामध्ये 38% विद्यार्थिनी ह्या पदवी पूर्ण करताना दिसतात. तर IIT हे जे काही उच्च शिक्षणातलं सर्वश्रेष्ठ मानलं जाणारं शिक्षण आहे, यामध्ये मुलींची प्रवेश क्षमता आणि त्यातही ती पूर्ण करण्याची जी काही क्षमता आहे, क्षमता म्हणण्यापेक्षा जे काही प्रमाण आहे, तर ते 14.16% इतकंच दर्शवितं. तर या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुलींचं जे काही शिक्षण आहे तर ते आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं, मात्र व्यावसायिक शिक्षणाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे असं न म्हणता की त्यांनी त्या शिक्षणाला कमी पसंती दिलेली आहे असंच आपल्याला लक्षात. उदास करणारी आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावरती जो गॅप आहे, जेंडर गॅप, तो अभिमानास्पद निश्चितच नाही आहे. या ठिकाणी साधारण 2 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. त्या 2 वर्षाच्या आकडेवारीवरनं आपल्याला हा जो काही रेशिओ आहे हा निश्चितच खाली मान घालण्यासारखा आहे हे लक्षात येतं. 2016-17मध्ये संपूर्ण जागतिक स्तरावरती भारतातील हायर एज्युकेशनमधला जेंडर गॅप हा 25.2 इतका होता. म्हणजेच 100 मेल मागे केवळ 25.2 इतक्याच मुली या उच्च शिक्षणामध्ये प्रवेशित आहे हे लक्षात येतं. त्यानंतर 2017-18ला हे प्रमाण वाढलं आहे, पण किती, तर फक्त 0.6% इतकंच लक्षात येतं. मात्र दुसऱ्या भागामध्ये, स्लाईडच्या दुसऱ्या भागामध्ये भारत सरकारची जे काही इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे ती दर्शविलेली आहे. यामध्ये साधारण 2020मध्ये आपल्याला हे जे काही प्रमाण आहे जेंडर गॅपचं, तर ते 30% आणायचं आहे. म्हणजेच जागतिक स्तरावरती हा जो काही रेशिओ आहे तर हा निश्चितच वाढविण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे हे एकंदरीत लक्षात येतं. उच्च शिक्षणामध्ये असलेला हा जो काही जेंडर गॅप आहे, हा जेंडर गॅप असण्याची अनेक कारणे सांगितली जातात. त्यापैकी पहिलं कारण या ठिकाणी आवर्जून लक्षात येतं ती म्हणजे समाजाची मानसिकता. समाजामध्ये आजही अनेक लोक असे भेटतात, ते म्हणतात की मुलींना शिकवून आपल्याला काय उपयोग, मुली ह्या दुसऱ्याच्या घरी जाणाऱ्या आहेत, किंवा मुलींना जर शिकवलं तर त्या जास्त आपल्या डोक्यावर बसतात. असे अनेक ग्रह पालकांमध्ये, समाजातल्या लोकांमध्ये आढळून येतात आणि त्यामुळे ते मुलींना उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेताना त्यातल्या त्यात सोपं किंवा साजेसं असं जे काही आपल्याला शिक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. दुसरं कारण या ठिकाणी लक्षात येतं ते म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या न परवडणारं आहे. उच्च शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे प्रॅक्टिकल्स असतात, क्षेत्रभेटी असतात, किंवा मग आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या काही रूढी असतील, महाविद्यालयामध्ये साजेसं राहणीमान असेल, या सगळ्या गोष्टी विचारात घेता ते आर्थिकदृष्ट्या न परवडणारं असतं. आणि म्हणून जरी शासनाने विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिलेल्या असल्या तरी अवांतर खर्च हा खूप जास्त असल्याने पालकांना तो न परवडणारा असतो आणि म्हणूनच मुलींना उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेताना पालक हे उदासीन असल्याचे आपल्याला लक्षात येतं. तिसरं कारण हे खूपच महत्त्वाचं आहे की ज्यामुळे जेंडर गॅप ही उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागली आहे. तसं पाहिलं तर आपण 21व्या शतकात आलेलो आहोत. 21व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. मात्र तरीसुद्धा उच्च शिक्षणामध्ये हा जेंडर गॅप मोठ्या प्रमाणात दिसतो. याचं कारण ही सुरक्षितता आहे. मुली वयात आलेल्या असतात, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे समाजाच्या काही विकृत नजरा ह्या ठिकाणी आढळतात आणि त्यामुळे मुलींचं भविष्य हे धोक्यात असतं. पालक कितीही नाही म्हटलं तरी पण आपली मुलगी ही आपल्या घरी असेपर्यंत ती व्यवस्थित असावी, तिचा सांभाळ आपण व्यवस्थित करावा, किंवा मग आणखी ती अशा कुठल्या तरी गोष्टीला बळी पडू नये अशी पालकांची एक मानसिकता असते
आणि ती अतिशय बरोबर असते. आणि त्या भीतीपोटीच पालक जे आहे तर ते उच्च शिक्षणामध्ये भीती आहे किंवा मग ही सुरक्षितता नाही या दृष्टीने ते पाठवत नाही किंवा ते त्याबद्दल नाराज असतात. पुढचं एक कारण इथे लक्षात येतं ते म्हणजे संस्कृती. भारताची संस्कृती ही आजही अजरामर आहे. संपूर्ण जगामध्ये तिचं एक उच्च स्थान आहे. असं असलं तरीसुद्धा उच्च शिक्षणामधल्या जेंडर गॅपला हीच संस्कृती कारणीभूत आहे, हेही आपल्याला लक्षात येतं. तर यामध्ये कारण असं की ही जी संस्कृती आहे तर या संस्कृतीमध्ये मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर ती विवाह करण्यायोग्य होते. आणि म्हणून हे जे काही आपल्याला संविधानाने सांगितलं आहे किंवा कायद्याने सांगितलेलं आहे तर तेच डोक्यात घेऊन 18 वर्षाची पूर्ण होते नाही होत तोपर्यंत तिच्या लग्नाचा विचार सुरू होतो. आणि जर आपण बघितलं तर 18 वर्षाची जी काही मुलगी आहे ती जेमतेम 12वीपर्यंतचं शिक्षण तिचं पूर्ण झालेलं असतं. आणि मग पुढे उच्च शिक्षणामध्ये ती ज्यावेळी प्रवेश घेण्याची इच्छा दाखविते तेव्हा तिला लग्नाच्या बोहल्यावरती चढवण्याचा पालकांचा किंवा घरातल्या लोकांचा अट्टहास असतो. असा हा जो काही विचार आहे हा सुद्धा आपल्याला जेंडर गॅप या उच्च शिक्षणामध्ये वाढण्याला कारणीभूत आहे. उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण कमी असल्याची कितीही कारणे असली तरीसुद्धा मुलींचं उच्च शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात येतं. यामध्ये जर आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली तर उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात हे लक्षात येतं. उच्च शिक्षण हे जे आहे तर यातून नोकरीची जी काही संधी आहे किंवा शाश्वती आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. आणि म्हणूनच ज्या मुली उच्च शिक्षण घेतात तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात असं म्हणायला हरकत नाही. तसंच दुसरी गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की ज्या मुली उच्च शिक्षण घेतात तर त्यांनी भलेही नोकरी केली नाही किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी नोकरी करू दिली नाही तरीसुद्धा तिचे विचार हे प्रगल्भ झालेले असतात. आणि त्यामुळे ती उत्तम प्रतीचे कौटुंबिक जीवन जगू शकते आणि आपल्या कुटुंबाचा विकास हा करू शकते. कुटुंबाचा विकास हा पर्यायाने समाजाचा विकास आणि आणखी राष्ट्रबांधणीचा एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी होऊ शकतं. तसंच या उच्च शिक्षणामुळे मुलींवरती येणाऱ्या ज्या अनपेक्षित जबाबदाऱ्या आहेत त्याही दूर होतात. आणि म्हणून उच्च शिक्षणाचं मुलींच्या दृष्टिकोनातनं महत्त्व हे लक्षात येतं. आता अनपेक्षित जबाबदाऱ्या म्हणजे नेमक्या कोणत्या तर आपल्याला लक्षात येतं की हे जे काही बालवयामध्ये होणारं त्यांचं जे काही लग्न असेल किंवा विवाह असेल तर तो विवाह झाल्यानंतर त्यांच्यावरती अनपेक्षित जबाबदाऱ्या येतात. मग ते कुटुंब सांभाळायचं असेल, होणारं अपत्य सांभाळायचं असेल, ह्या म्हणजे वयात न येता येणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत. तर ह्या दूर होण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे उच्च शिक्षण आहे. आणि हे एक महत्त्व या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्भक मृत्यूमध्ये होणारी घट. आपल्या भारतामध्ये एक असं उदाहरण लक्षात आलेलं आहे की अर्भक मृत्यूची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मधल्या काही काळामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र जसं जसं मुलींचं उच्च शिक्षणामध्ये संख्या वाढत गेली त्याप्रमाणे अर्भक मृत्यूमध्ये होणारी घटही ही आपल्याला लक्षात येत आहे. याचं कारण हेच आहे की मुलींचं योग्य वयात लग्न होत आहे आणि त्यामुळे त्या अर्भकाची जी काही मृत्यूची संख्या आहे तर ती कमी होताना आपल्याला लक्षात येते. आणि शेवटचं महत्त्वाचं जे काही महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात बघायचं आहे ते युनिसेफने आपल्याला सांगितलेलं आहे की युनिसेफच्या मते शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता यामुळे मुलींच्या विवाहाचं वय वाढलेलं आहे. आणि या मुलींच्या विवाहाच्या वाढलेल्या वयामुळेच ह्या ज्या काही आपण वरच्या 2 गोष्टी बघितल्या की अनपेक्षित जबाबदाऱ्या किंवा अर्भक मृत्यूमध्ये होणारी घट तर हे महत्त्व आपल्याला यामधून लक्षात येतं. तर एकंदरीतच राष्ट्र हे 2 चाकांवर चालतं, एक स्त्री आणि पुरुष. ह्या दोघांचा जर बरोबरीने विकास झाला तर निश्चितच राष्ट्राचा विकास हा होत असतो. आणि म्हणूनच
राष्ट्रबांधणीत जितकं पुरुषांच्या शिक्षणाचं महत्त्व आहे तितकंच महिलांच्या किंवा मुलींच्या उच्च शिक्षणाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच आपल्याला मुलींच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भात उपाययोजनेची आवश्यकता आहे. उपाययोजनेमध्ये सर्वात पहिली उपाययोजना लक्षात येते ती म्हणजे अभ्यासक्रमात बदल करणं गरजेचं आहे. स्त्रियांसाठी एक विशेष प्रकारचा अभ्यासक्रम हा आखला पाहिजे की ज्यामध्ये स्त्रिया ह्या तिचा छोटा मोठा उद्योग सुरू करू शकतील किंवा तिला तिच्या सर्जनशीलतेनुसार शिक्षण प्राप्त करून तिला एक तिचं ओळख तिचं अस्तित्व ह्या ठिकाणी निर्माण करू शकेल अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम हा आखला गेला पाहिजे. दुसरं म्हणजे सामाजिक प्रबोधन हे मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. उच्च शिक्षणातील स्त्रियांच्या उदासीनतेमध्ये आपण अनेक कारणं पाहिली. त्यामध्ये सामाजिक कारण हे खूप प्रकर्षानं आपल्याला जाणवलं आणि म्हणूनच या ठिकाणी सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळामध्ये असे अनेक समाजसुधारक होऊन गेले ज्यामध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नावं या ठिकाणी घेता येतील. अशा स्वरूपाचे काही समाजसुधारक निर्माण होणं गरजेचं आहे की जेणेकरून आज या 21व्या शतकातही जे स्त्री शिक्षणाचं प्रमाण कमी आहे ते आणखी वाढेल. तर या दृष्टिकोनातनं सामाजिक प्रबोधन होणं हे गरजेचं आहे. त्यानंतर सुरक्षिततेमध्ये सुविधा निर्माण होणं गरजेचं आहे. यामध्ये जे काही महिला वसतिगृह आहे तर या महिला वसतिगृहांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असुरक्षितता असल्याचे लक्षात येते आणि म्हणून ती जी काही वसतिगृह आहे तर त्या वसतिगृहांच्या संदर्भात असेल किंवा एकंदरीत स्त्रियांना किंवा या मुलींना शिक्षण घेत असताना ज्या काही अडचणी येतात सुरक्षिततेच्या संदर्भातल्या तर त्या संदर्भात वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना त्याबद्दलची एक शाश्वती मिळण्यासाठी आपल्याला या सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे. तसं आता महाविद्यालयीन स्तरावरती विविध प्रकारच्या समित्या ह्या उभारण्यात आलेल्या आहे. परंतु त्या समित्यांच्या संदर्भात असेल किंवा मग आणखी तिथपर्यंत पोचण्यासाठी मुली ह्या घाबरतात. त्यांच्या वरती होणाऱ्या अत्याचार हे सहज अगदी स्पष्टपणे त्या सांगू शकत नाही आणि म्हणून मुलींना विश्वासात घेऊन आपल्याला त्यांना ह्या गोष्टींवरती विचार करायला किंवा त्या विशिष्ट समित्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि शेवटची आणि महत्त्वाची उपाययोजना म्हणजे शिष्यवृत्त्या. आज शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना म्हणण्यापेक्षा मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या ह्या देऊ केलेल्या आहेत. त्या शिष्यवृत्त्यांचा लाभ अनेक मुलीसुद्धा घेत आहेत. परंतु त्याही उपर जो काही खर्च ह्या मुलींना लागत आहे तर तो खर्च किंवा प्रोत्साहन भत्ता जो त्यांनी फक्त माध्यमिक शाळांपर्यंत केलेला आहे तर तो उच्च शिक्षणापर्यंत आणावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. तर एकंदरीत जेंडर गॅप हा जो काही आपल्या हायर एज्युकेशनमध्ये आलेला आहे तर या गॅपच्या संदर्भात विचार करणं ही खूप मोठी आवश्यक बाब आहे असे लक्षात येते. धन्यवाद.